आहे. आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा लोणंद नगरीचा मुक्काम आटपून तरडावकडे निघाला आहे आणि वाठीमध्ये या वारी सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचं केंद्रबिंदू असलेलं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा माळ या ठिकाणी होत आहे. आपल्यासोबत पालखी सोहळ्याचे पदाधिकारी हबप देखणे महाराज आहेत. ते या ठिकाणी आपल्याला या रिंगण सोहळ्याचं महत्त्व सांगतील. महाराज, महाराष्ट्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. रामकृष्ण हरी. वारीचा टप्पा अर्धा पूर्ण झालेला आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये आपण आलात. वारीच्या वाटेवरती हे पहिलं उभं रिंगण होतं. नेमकं महत्त्व काय आहे वारकऱ्यांच्या अनुषंगानं आणि या वारी सोहळ्याच्या अनुषंगाने? रिंगण म्हणजे नेमकं काय? कालच आपण लोणंदला इथे आलो. त्याच्यानंतर लोणंद ते तरडगाव जेव्हा माऊली मार्गस्थ होत असते त्या मार्गावरचं हा मधला टप्पा म्हणजे चांदोबाचा लिंब हे जे आपल्याला मंदिर दिसतंय त्या मंदिराच्या परिसरामध्ये त्याच्या साक्षीने या ठिकाणी पहिल्यांदी उभं रिंगण संपन्न होत असतं. पहिलं उभं रिंगण माऊलीच्या वाटेवरचं उभं रिंगण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वारी सोहळा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे आणि या वैभवामध्ये वारकरी जेव्हा या ठिकाणी सहभागी होत असतात तेव्हा भक्ती गजरामध्ये ते देहभान विसरून त्याच्यामध्ये न्हावून जातात. त्या दृष्टिकोनातून जर का पाहिलं तर अनेक वेळा अनेक गोष्टी अशा असतात ज्या वाटचालीमध्ये चाल करत असताना, अभंग म्हणत असताना, काकडा भजन करत असताना काही गोष्ट आपण रिंगणामध्ये जसं बघतो की दोन्ही बाजूला उभे असतात सगळे वारकरी आणि त्यांचे खेळ त्या पद्धतीने तिथे चालू असतात. उभं रिंगणाचं आणि दोन पद्धतीचे रिंगण आहेत. एक उभं रिंगण आहे आणि एक गोल रिंगण आहे. उभं रिंगणामध्ये दोन्ही बाजूला सगळे दिंड्या उभ्या असतात आणि घोडा धावत येतो. तो माऊलीच्या रथाला प्रदक्षिणा घालतो. त्याच्यानंतर माऊलीच्या पादुका ज्या आहेत चलपादुका आपल्या रथामध्ये त्याला तो नमस्कार करतो आणि परत तो धावत जातो. या दृष्टिकोनातून पाहिलं तर रिंगणाला खेळ म्हणून संबोधलं जातं. कारण आपण जेव्हा भक्ती गजरामध्ये न्हावून गेलेलो असतो, जेव्हा भजन दररोज चाल असते, दररोज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने काही वेगवेगळ्या गोष्टींना सामना करत जायचं असतं, तर तेवढंच एक वेगळेपण या वारी सोहळ्यामध्ये थोडंसं आपल्या रुटीन त्या लाईफमधलं नियमातलं थोडंसं एक वेगळेपण आणि मग तिथं ते खेळ, त्याच्यानंतर तिकडं फुगड्या खेळतात, त्याच्यानंतर सगळ्यांना एक वेगळ्या पद्धतीने तो अश्व धावताना बघायची एक वेगळी उत्सुकता असते. तो त्या माऊलीच्या पादुकांवरती डोकं ठेवतो, त्याची एक वेगळी उत्सुकता असते. आणि खरं सांगू का, उभं रिंगण आणि गोल रिंगण, आता गोल रिंगण हा तर वेगळा विषय, पण उभं रिंगणामध्ये सरळ जावं आणि सरळ यावं हेच वारकरी आचारसंहितेमध्ये सांगितलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून वारकऱ्याला एक संदेश तिथं असतो आणि त्या योगे समाजाला तो संदेश असतो की सरळ आपला माऊलीचा मार्ग आहे. सरळ हा तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतमगमय हा जो भक्ती मार्ग आहे तो सरळ आहे. कुठली विकट वाट वै भाट नसावी, उलटी सुलटी वाट नाही, सरळ मार्गाने जावं. सरळ मार्गाने घोडा जातोय ना त्याच्या मागे आपण जावं. म्हणजे कुठला तरी एक प्रतीक, कुठला तरी एक झेंडा, कुठला तरी एक भक्ती संप्रदाय याच्या अनुषंगाने त्याच्या सान्निध्यात आपण आपली वाटचाल करावी. त्या दृष्टिकोनातून पहिलं उभं रिंगण या ठिकाणी संपन्न झालं. आणि मग गोल रिंगण जर का म्हटलं तर त्याला एक वेगळा रूप आहे की जीवातून सुरुवात करायची, शिवरूपाला वळसा घालायचा, परत जीवरूपात यायचं आणि आतमध्ये खेळ करायचे जीवनाचे. त्या दृष्टिकोनातून ह्या रिंगणामध्ये सुद्धा एक वेगळे खेळ असतात. ती एक गंमत आहे. त्या गमतीचा एक अनुभव या दृष्टिकोनातून या उभ्या रिंगणामध्ये विशेष करून चांदोबाचा लिंब या ठिकाणी आपण आनंदी घेत असतो. आता हा रिंगण ज्यावेळेस लागतं तो एक विलोभनीय सोहळा असतो. त्याची एक शिस्त आहे. ती कशी असते? तुम्ही म्हटलात की खरं रिंगण म्हणजे जाणं आणि येणं, आणि वारी म्हणजे पण जाणं आणि पुन्हा येणं, पुन्हा जाणं पुन्हा येणं म्हणजेच वारी. इथं तुम्ही शिस्त सांगताय वारीतून वारकऱ्यांना की सरळ रेषेत जायचंय, कुठलाही लोभ राग मत्सर ठेवायचं नाही, पुन्हा सरळ मार्गही माघारी यायचंय, देव तुमच्यापर्यंत येतोय. तर हे रिंगण लावताना एक शिस्त असते इथं जी पाहायला लावताना इथे रथ उभा राहतो. रथ उभा राहिल्यानंतर सगळ्या ज्या काही मानाच्या दिंड्या आहेत त्या कडेने 2 ओळी करून अशा राहिलेल्या असतात आणि मध्ये संपूर्ण रस्ता सोडलेला असतो. त्या रस्त्यामध्ये चोपदार आणि विश्वस्त येऊन सगळी पाहणी करतात की सगळ्या दिंड्या व्यवस्थित लागलेल्या आहेत की नाही. आणि मग जो घोडा आहे माऊलीचा तो पुढे असतो. तो घोडा बरोबर पुढच्या बाजूने सुटतो, तो माऊलीच्या रथापर्यंत येतो. माऊलीच्या रथाला म्हणजे प्रदक्षिणा करतो आणि उजव्या बाजूने तो माऊलीच्या ज्या पादुका ठेवलेल्या आहेत रथामध्ये त्याला नमस्कार करतो आणि परत जातो. हे सगळं करत असताना बघा तुम्ही, तो अश्व जेव्हा धावतो तो एक प्राणी आहे, पण ती शिस्त इतकी असते की आजूबाजूला टाळ मृदुंगाचा गजर चालू असतो, कोणीही त्याच्यामध्ये येत नाही.
किंवा त्या अश्वाला सुद्धा कोणी डायग्रेस करत नाही किंवा आता इकडे कोणीतरी नेलंय तिकडे करत नाही, बरोबर त्याच चॅनलमधनं तो घोडा बरोबर धावतो. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाला तशा सूचना दिलेल्या असतात. प्रत्येक दिंडीवाल्याला माहिती असतं की आपण कुठं थांबायचे जेणेकरून त्या घोड्याला उपसर्ग होणार नाही, घोड्याला त्रास होणार नाही. मग ते सगळं ठरलेलं असतं. तो बरोबर घोडा गोल फिरून तिथं नमस्कार करतो, परत तो जातो. याच्यामध्ये कोणालाही काही वेगळं सांगायची गरज नसते. ती स्वयंशिस्तीने वारकरी बाजू दुतर्फा उभ्या असतात, स्वयंशिस्तीने. त्याला शिस्त लावावी पण लागत नाही. रिंगण इथं म्हणल्यावर तिथे आपोआपच त्यांच्या ओळी करत असतात. त्यामुळे आणि इथंच नाही तर पूर्ण वारीच्या वाट्यावर आपण जर का पाहिलं तर तो स्वयंशिस्तीने म्हणजे प्रवाह वाहत आहे. इतर जे काही प्रशासनाची गरज लागते ते प्रवाहामध्ये जर का काही अडचणी आल्या तरच ती काढायला गरज लागते. अन्यथा वारकऱ्यांच्या प्रवाहामध्ये ती शिस्त त्यांच्यामध्ये गेली 190 वर्ष 195 वर्ष म्हणजे हैबत बाबांनी हा जो सोहळा चालू केला ते हैबत बाबांच्या जिल्ह्यात आणि हैबत बाबा स्वतः लष्करात होते. त्यामुळे खरं सांगू का लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक आविष्कार म्हणजे पंढरपूरची वारी आहे. खूप खूप धन्यवाद महाराज. खूप चांगले बोलले. लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक वारसा असलेलं हे वारी असते आणि वारी म्हणजे अखंड महाराष्ट्राचा श्वास आहे. या वारीमध्ये हे रिंगण होते. हे रिंगण पण एक सांगून जातं की आपण शिस्तीमध्ये गेलं पाहिजे आणि शिस्तीमध्ये पुन्हा माघारी आलं पाहिजे आणि हेच देखणे महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. खूप खूप धन्यवाद. प्रकाश राजे, महाराष्ट्र वनसाठी तरडगाव.